मॅच चालू वनडेचे होते तर हारला भारत त्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात 33 धावांनी हारल्यावर मला लय वाईट वाटलं. मला जरा नाद आहे क्रिकेट बघायचं ना. श्रीलंका आणि भारताची मॅच 85ला 5 गडी बाद त्या 5 बापोरे आजची म्हणजे सध्या चालू स्थिती 150पर्यंत जातील असा अंदाज आहे धावा. इतकं बारकाईने बघावं लागतं तो धंदा चालतो. जाऊ द्या, काय गंमत मोठी अशा प्रकारची. ती सामना हारल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा नातू जवळ बसल्यावर म्हणलं आजोबा काय झालं. म्हणलं हारलो आपण. मग काय रडायला तुमचा बाप मिळाला काय म्हणला. ही आमची गोसायची खाटावून टाकूनच दिलं खाली मॅबी असं फरशीवर आपटलं. म्हणलं आजोबा ह्याला काय म्हणतात. म्हणलं याला विकेट म्हणतात. म्हणलं अरे स्वतःचा धर्म, स्वतःची संस्कृती, स्वतःचा खेळाडू वृत्ती, आपले खेळाडू, आपलं राष्ट्र, आपला देश, आपली माती याच्यावर इतकं प्रेम केलं पाहिजे मायबाप की बस. नुसतं ने मजला मातृभूमीला सागरा प्राण तळमळलं म्हणून नाही चालत. आणि वंदराने म्हटलं एके ठिकाणी तुम्ही जर कधी घोडखिंडीत गेला, जिला पावनखिंड या नावाने ओळखलं जातं, तिथली माती घेऊन तुम्ही कानाला लावली तर मातीतून आवाज येईल. पोहोचला का रे शिवबागडावर, झाला का रे तोफेचा आवाज. ऐकायला इतिहासाचे कान लागतात. मरगळलेली मन, न्यावळाट बुद्धी आणि बोळचाट गड्याने कधी इतिहास वाचायचा. त्याने बायात बसून घास खुरपायचं. काय गरज असं ते काहीच नाही.